नमस्कार मित्रांनो, ध्यानाच्या या प्रवासात आपले पुन्हा एकदा स्वागत आहे. ध्यानाच्या वाटेवर चालताना आपल्याला एक अशी पायरी येते जी आपल्याला दिसत नाही, परंतु ती सर्वात महत्त्वाची असते. त्या पायरीशिवाय आपण प्रगती करू शकत नाही. ती पायरी म्हणजे तटस्थ भाव. तटस्थ भाव यालाच साक्षी भाव किंवा उपेक्षा असे म्हटले जाते. तटस्थ भाव नसेल तर ध्यान ही केवळ शारीरिक कसरत होऊन जाते, आणि हा भाव असेल तर उठता, बसता, चालता, बोलता, जेवताना प्रत्येक क्षणाला तुम्ही ध्यानात असता. आज आपण याच तटस्थपणाचा अर्थ, त्याची गरज, त्याला जीवनात कसं अंमलात आणायचं हे पाहणार आहोत. तटस्थता हे केवळ पुस्तकी ज्ञान नाही, ते अनुभवातून मिळालेलं ज्ञान आहे. आणि एकदा का हे ज्ञान कळालं तर ध्यानात सातत्य तुटत नाही, मन व्यवस्थित लागते, सर्व प्रश्नांची उत्तरे हळूहळू मिळायला लागतात. आपण ध्यानाला बसतो तेव्हा आपण एक अदृश्य यादी घेऊन बसतो. तृष्णेमध्ये ध्यानात बसतो की शांतता मिळायला पाहिजे, विचार कमी झाले पाहिजे, पाठ दुखली नाही पाहिजे, अशी आपली तृष्णेची यादी असते. भगवान बुद्ध म्हणतात की तृष्णा हे सर्व दुःखांचे कारण आहे. आपण ध्यानातही तृष्णा घेऊन जातो. मला हे हवं, ते नको, मला फक्त आनंद मिळावा, मला फक्त चांगल्या संवेदना व्हाव्या, मला हलक्या संवेदना व्हाव्या, स्थूल संवेदना नको, असे विचार करतो. पण ध्यान म्हणजे हवं नको असं नसतं. ध्यान म्हणजे जे आहे, जे जसं आहे तसं स्वीकार करणं. जसं आकाशामध्ये वेगवेगळ्या आकाराचे ढग येतात, पावसाचे ढग येतात, काही छोटे ढग येतात, काही मोठे ढग येतात, परंतु आकाश तसेच निरभ्र असते. आकाशावर त्या ढगांचा परिणाम होत नाही. मनाचंही तसंच आहे. विचार येतात, भावना येतात, संवेदना येतात, त्यांना येऊ द्या, जाऊ द्या. तुम्ही फक्त आकाश व्हा. आकाश कधीच ढगांसोबत भांडत नाही किंवा ढगांना पकडून बसत नाही. त्याचप्रमाणे तुम्ही विचारांना, भावनांना पकडून ठेवू नका. आल्या येऊ द्या, आपोआप जातील. हीच तटस्थता असते. काही लोकांना वाटतं तटस्थ माणूस म्हणजे दगडासारखा, भावना शून्य, सुख दुःखात सहभागी न होणारा. पण तसे नसते. तटस्थता एका आईचं उदाहरण सांगतो. एका आईला 2 मुलं आहेत. एक अभ्यासामध्ये हुशार आहे, दुसरा खेळण्यामध्ये हुशार आहे. हुशार मुलाला बक्षीस मिळालं की आईला आनंद होतो. मस्तीखोर मुलगा खेळता खेळता पडला, त्याला लागलं तर आईला करुणा येते. पण ती दोघांमध्ये भेद करत नाही. एकाला जवळ, दुसऱ्याला दूर असं करत नाही. ती दोघांना समान प्रेम करते, भेद करत नाही. हेच असतं तटस्थ भाव. तिचं प्रेम कमी नाही, उलट ते इतकं मोठं आहे की ते दोघांनाही समान न्याय देतं. ध्यानातही आपण आपल्या मनाच्या 2 मुलांना सुखाला आणि दुःखाला समान न्याय द्यायचा असतो. सुखद विचार येऊ, दुःखद विचार येऊ, दोघांना कवटाळायचं नाही आणि कोणालाही हकलायचं देखील नाही. मग प्रश्न येतो की हे जमत का नाही सर्वांना?
कारण आपण लहानपणापासून पक्षपाती व्हायला शिकलो आहोत. शाळेमध्ये मार्कावरून मोठेपणा, घरामध्ये तुलना, समाजामध्ये मान अपमान, आपल्याला सतत निवड करायला शिकवलं गेलं आहे. चांगलं काय, वाईट काय, चूक बरोबर. त्यामुळे मनाची स्वाभाविक स्थितीच तशी झाली आहे आपली. मेंदूचं कंडिशनच असं झालं आहे की आपण चांगल्याच गोष्टी घ्यायला लागतो. ध्यानाला बसलो की आपण लगेच न्यायाधीश बनतो. हा चांगला विचार, हा याला धरून ठेवा, हा वाईट विचार याला सोडून द्या. इथे सगळा गोंधळ होतो. ही सवय लहानपणापासून आपल्याला लागलेली असते. आता विचारांना काढून टाकायला जाल तर ते 10 पट वेगाने येतात, आणि विचारांना धरून ठेवलात तर त्यात इतके गुंतून जाल की ध्यान करणे विसरून जा. ओशो एक गोष्ट सांगतात. त्यांनी एका माणसाला एक मंत्र दिला आणि सांगितलं, मंत्र म्हणताना माकडाचा विचार करू नकोस. आता त्यानंतर ती व्यक्ती ध्यानाला बसली. त्यानंतर त्याला फक्त माकडच दिसायला लागली. कारण नकार दिला ती गोष्ट मोठी होते. जी भाव टाळण्याचा प्रयत्न करतो ती गोष्ट मोठी होते. विचारांचं असंच असतं. जो विचार टाळण्याचा प्रयत्न करतो तो आणखी बलशाली होतो. तटस्थ भाव म्हणजे नकारही नाही आणि स्वीकारही नाही, फक्त नोंद घेणे. अरे मनामध्ये माकडाचं चित्र आलं, बस एवढं जाणलं, बस. हळूहळू ते आपोआप संपून जाईल चित्र. बुद्ध अगदी सोप्या भाषेत सांगतात, चालताना जाण चालतो आहे, बसताना जाण बसतो आहे, राग आला तर जाण राग आला आहे, लोभ आला तर जाण मनात लोभ आला आहे. फक्त जाण, जाणीव महत्वाची. त्याला बदलण्याचा प्रयत्न करायचा नाही, त्याला चिकटून राहण्याचा प्रयत्न करायचे नाही, फक्त जाणायचं. हीच तटस्थतेची गुरुकिल्ली आहे. आपण जेव्हा फक्त जाणतो तेव्हा आपण त्यापासून वेगळे होतो. माझ्या मनात राग निर्माण झाला आहे, मी रागावलेलो आहे. या 2 वाक्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. माझ्या मनात राग निर्माण झाला आहे या वाक्यामध्ये तुम्ही राग पाहणारे झालात, तुम्ही तटस्थ झालात. आणि मी रागावलेलो आहे या वाक्यामध्ये तुम्ही रागाशी एकरूप झालात. तुम्ही पाहणारे व्हा. तुम्ही फक्त पहा, राग आला आहे, तोच साक्षी भाव आहे, तोच तटस्थ भाव आहे. आणि ज्या क्षणी तुम्ही साक्षी होता त्या क्षणी रागाची शक्ती कमी व्हायला लागते. सकाळी दूधवाला उशिरा आला की मन लगेच कुरकुरतं. सगळं वेळापत्रक बिघडलं, चिडचिड होते. ही आपली पहिली प्रतिक्रिया. तटस्थ मन म्हणतं, दूध उशिरा आलं ही घटना आहे, आता काय करता येईल ते पाहू. ऑफिसमध्ये सहकार्याने तुमच्या कामाचं श्रेय घेतलं. मन खूप विद्रोह करतं. आता त्याला धडा शिकवला पाहिजे, हे युद्ध आहे असं मन म्हणतं. पण तटस्थ भाव म्हणतं, त्याने श्रेय घेतलं, त्याच्या मनात भीती असेल. माझं काम मला माहिती आहे, मी किती प्रामाणिक करतो, त्यामुळे मला कोणाला दाखवायची गरज नाही. गरज पडल्यास सत्य काय ते समोर येईल. बघा, प्रसंग तोच, पण ऊर्जा किती वाचली. कारण तुम्ही प्रसंगाला चिटकला नाहीत, तुम्ही त्याच्या बाहेर उभे राहून फक्त पाहिले. आणि बऱ्याचदा समोरच्याचा राग फक्त उपस्थितीनेच विरघळून जातो. त्याला उत्तराचीच गरज नसतेच, समजून घेण्याची गरज असते. तटस्थता ही समजूत आहे. आता तुम्ही म्हणाल, हे सगळं ठीक आहे, पण ध्यानात कसं आणायचं? तर पहिली पायरी आहे अपेक्षा शून्य करणे.
आजपासून ठरवा, मी ध्यानातून काहीही मिळवणार नाही. मी फक्त ध्यानाला बसणार आहे. 10-15 मिनिटं डोळे मिटून बसणं हाच माझा विजय आहे. हेच माझे ध्येय आहे. विचार आले, नाही आले, काहीही हो, मी 10 मिनिटे ध्यानाला बसणार. हेच माझं ध्येय. झोप लागली, विचार आले, थकवा जाणवला, मी काहीच प्रतिक्रिया देणार नाही. सर्वांना तटस्थपणे पाहील. जे काही होईल ध्यान करताना ते तटस्थपणे पाहील. त्याला नाव देणार नाही, त्याला चिटकून राहणार नाही. श्वास पाहताना विचार आला की मनात म्हणेल विचार आला, आवाज आला. बाहेर कुठला तरी आवाज आला, कुत्रं भुकलं तर म्हणेल कानावर आवाज आला. पाय दुखायला लागला तर संवेदना आल्या, पायाला काहीतरी संवेदना आल्या, बस असं म्हणेल. नाव दिलं की गोष्ट आपली वाटत नाही, ती परकी होते. आणि परक्या गोष्टीशी आपण भांडत नाही आणि आपलं जवळही करत नाही. आता त्यानंतर शरीरापासून सुरुवात करावी, कारण मन थेट हातात येत नाही. मन हे माकडासारखं आहे, पण शरीर तर इथे आहे वर्तमानात. मन हे भूतकाळात भविष्यकाळात उड्या मारतं. मन हे वर्तमानात नसतं. त्याला वर्तमानात आणण्यासाठी शरीर किंवा श्वास याची गरज असते. डोळे मिटल्यावर डोक्यापासून पायाच्या तळव्यापर्यंत लक्ष द्या. तेथे काय जाणवतं? सगळीकडे हलक्या किंवा जड कुठल्याही संवेदना जाणवत असेल त्या फक्त तटस्थपणे पहा. फक्त त्याची नोंद घ्या. हळूहळू संपूर्ण शरीरात मन फिरवा. जेथे जेथे संवेदना होत आहे तेथे पहा आणि त्याला तटस्थपणे पहा. दुखत असेल तर म्हणा इथे दुखतंय. या दुखण्याला 2 मिनिटं जागा द्या. 2 मिनिटांनंतर दुखणं हळूहळू कमी होऊन जाईल, कारण तुम्ही तटस्थपणे पाहता. त्यानंतर स्वतःवर करुणा करा. ध्यान चुकलं, विसरून गेलात, कंटाळा आला, कामाच्या निमित्ताने ध्यान करणे राहून गेलं तर स्वतःला नावं ठेवू नका. माझ्याने होत नाही ध्यान किंवा मी करू शकत नाही असे शब्द मनात आणू नका. असे म्हणा, ठीक आहे, आज नाही जमलं, उद्या पुन्हा करेल. अशी मऊ आणि सौम्य भाषा वापरा. ही तटस्थपणाची भाषा आहे, कारण तटस्थता प्रेमाशिवाय येत नाही. जेव्हा तुम्ही स्वतःला रोज 10 मिनिटं देता तेव्हा तुम्ही जगाला सांगता की माझं मन, माझं मानसिक आरोग्य, माझी शांतता ही माझी प्राथमिक गरज आहे. ही जबरदस्ती नाही, हे स्वतःला दिलेलं एक वचन आहे. आई बाळाला वेळेवर जेवू घालते, वेळेवर झोपवते. ते ती काठी घेऊन करत नाही, प्रेमाने करते, कारण तिला माहीत आहे की हे बाळाच्या वाढीसाठी गरजेचं आहे. तसंच तुम्ही तुमच्या मनाचे आई बाबा व्हा. त्याला प्रेमाने वागवा. त्याला न चुकता रोज 10 मिनिटे जेवू घाला. हेच तुमचे अनुशासन, हेच त्याच्यावर सर्वोच्च प्रेम आहे. आता काही लोक म्हणेल की तटस्थ राहून काय फळ मिळतं? तर आपण सगळेजण परिस्थितीचे गुलाम आहोत. कोणी हसलं की आपण हसतो, कोणी रडलं की आपण रडतो, कोणी आपल्याला दुःखी करून गेलं की आपण दुःखी होतो, कोणी आपल्याला काही बोलून गेलं तर आपण संतापतो. म्हणजेच दुसरा काही करेल तर आपल्या मनात बेचैनी निर्माण होते. याचाच अर्थ आपला रिमोट कंट्रोल दुसऱ्याच्या हातात आहे. जो मनुष्य तटस्थ असतो तो तटस्थ मनुष्य आपला रिमोट कंट्रोल स्वतःच्या हातात ठेवतो, दुसऱ्याकडे देत नाही. त्याला सुख दुःख होत नाही असं नाही, त्याला देखील सुख होतं, दुःख होतं,
पण तो त्या सुखामध्ये वाहून जात नाही आणि दुःखामध्ये बुडत नाही. दुसऱ्याने काही सुख दिले, दुसऱ्याने काही दुःख दिले, त्यात देखील तो हरवून जात नाही. एक संत पर्वत जसा वाऱ्याने हलत नाही, तसा ज्ञानी माणूस निंदा आणि स्तुतीने विचलित होत नाही. हीच तटस्थता असते. वारा कितीही जोरात आला तरी पर्वत जागेवर असतो. तसंच तुमची स्तुती हो किंवा निंदा हो, तुम्ही आहे त्याच जागेवर राहता. तुमचं मन विचलित होत नाही, कारण तुम्हाला माहीत आहे की हे तर फक्त शब्द आहेत. शब्द येतात जातात, तुम्ही मात्र तटस्थ आहात. साधकांनो, ध्यान करा म्हणजे तटस्थ व्हायला शिकाल, आणि तटस्थ व्हा म्हणजे जगायला शिका. सुरुवात छोटी करा. 5-10 मिनिटे श्वासाकडे बघा. आनापान साधना करा. आनापान साधना करता करता मनात विचार येतील. विचारांकडे तटस्थ भावनेने पहा. विचार येतील जातील, त्यांना येऊ द्या, ते आपोआप जातील. त्यांना चिटकून धरून देऊ नका, त्यांना जवळ करू नका. त्यांना फक्त पहा, साक्षी भावाने पहा. ते येतील जातील. तसेच शरीरावर काही संवेदना जाणवली, कुठे दुखू लागलं, कुठे काही मुंग्या आल्या, कुठे काही थंडावा जाणवला, फक्त अनुभव करा. ती जी काही संवेदना होत आहे फक्त अनुभव करा. ही संवेदना होत आहे मनात अशी समजावा. ही संवेदना आता या क्षणी आली आहे, बस. त्या संवेदनाचा उपभोग घेऊ नका. उपभोग घ्यायचा नाही, फक्त अनुभव करायचा साक्षी भावाने. हळूहळू तुमच्या लक्षात येईल की हा जो तटस्थ भाव आहे हळूहळू तुमच्या जीवनात उतरू लागला. त्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की आयुष्यातली 90% लढाई तुम्ही या तटस्थ भावनेने जिंकू शकता, आणि 10% ज्या अडचणी आहे त्यांना तोंड देण्यासाठी तुमच्याकडे ऊर्जा शिल्लक आहे. रात्री झोपताना एक छोटासा प्रयोग करून डोळे मिटा. दिवसभर ज्या काही घटना घडल्या त्या आठवण्याचा प्रयत्न करा, आणि त्या आठवून फक्त तटस्थपणे पहा. आज दिवसभरात काय घडलं ते चित्रपटासारखे फक्त आठवून पहा. तुम्ही त्यात हिरो नाही, तुम्ही त्यात विलन नाही, फक्त तुम्ही प्रेक्षक आहे. अशा अवस्थेमध्ये दिवसभरात जे काही घटना घडल्या त्या फक्त पहा, गुंतू नका. आणि ते पाहता पाहता तुम्हाला गाढ झोप लागेल, कारण तुम्ही त्यात गुंतले नाही. फक्त जे झालं ते फक्त पाहत राहिले. तुमचे मन झोपल्यानंतर खूप गाढ झोपेत जाईल, आणि सकाळी उठल्यावर तुम्हाला शांतता अनुभवायला भेटेल. तुमचं मन शांत होईल सकाळी सकाळी, आणि तुम्ही चांगल्या ऊर्जेने, सकारात्मक ऊर्जेने उठाल. ही काही न करण्याची कला एकदा जमली की करण्याची कला आपोआप येते. म्हणून तटस्थपणे ध्यान करा, साक्षी भावाने ध्यान करा. धन्यवाद.